नमस्कार बालमित्रांनो, मी ज्ञानदा। आज की नाही मी तुम्हा सर्वांना एक छान अशी अद्भुत गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे राजा मिडास आणि त्याचा सुवर्ण स्पर्श। चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया। एक सुंदर असे साम्राज्य होते आणि त्या साम्राज्यावर राज्य करणारा राजाचं नाव होतं मिडास राजा। त्याच्याकडे खूप संपत्ती होती। त्याच्याकडे इतकं सोनं होतं की तो पूर्ण शहरालाही विकत घेऊ शकत होता। तो त्याचं सोनं त्याच्या राज्यातील तळघरात लपवून ठेवायचा। त्याचं सोन्यावर इतकं प्रेम होतं की त्याने त्याच्या एकुलत्या एक मुलीचं नावही सोनिया ठेवलं। राजा मिडास रोज रात्री त्या तळघरात सोन्याची नाणी आणि त्याची सोन्याच्या विटा मोजण्यास जायचा। पण त्याला हे समजायचं नाही की आपण सोन्याने आनंद विकत घेऊ शकत नाही। त्याचं सोन्यावर खूप प्रेम होतं। त्याच्या मुलीला सोनियाला बाहेर फिरायला आवडायचं, तिला बगीचात तिचा वेळ घालवायला आवडायचं। एके दिवशी राजा मिडास जेव्हा तळघरात सोन्याची नाणी व विटा मोजत होता तेव्हा तिथे एक देवदूत आला। तो त्याला म्हणाला, "काय रे राजा, खुश आहेस ना तू?" राजा म्हणाला, "नाही नाही, मी बिलकुल खुश नाही। मी खूप दुःखी आहे। माझ्याकडे तर एवढंच सोनं आहे। मला असं वर पाहिजे की मी ज्या गोष्टीला स्पर्श करेन ती गोष्ट सोन्याची होऊन जाईल। तू मला असा वर दे." असं राजा मिडास त्या देवदूताला म्हणाला। देवदूत म्हणाला, "ठीक आहे, मी तुला वर देतो." देवदूताने त्याला वर दिला। पण देवदूत म्हणाला की "अरे राजा मिडास, मी तुला वर दिला तर आहे, पण या वराने तुला काही नुकसान तर पोहोचणार नाही?" राजा मिडास म्हणाला, "नाही नाही, मला कसलं नुकसान पोहोचतंय?" असं म्हणून राजा मिडास तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी राजा मिडासने त्याच्या जवळ असलेल्या एका फुलझाडीला स्पर्श केला आणि काय आश्चर्य, ती तर सोन्याची झाली। राजा मिडासला आता खूप आनंद झाला होता। तो त्याच्या बगीचातील फुलांना, झाडांना, सर्वांना सोन्याचा स्पर्श करून ते सोन्याचे बनवत होता। तो न्याहारीला बसला आणि काय आश्चर्य, जसं त्याने त्या न्याहारीला हात लावला तसं त्यातील पेल्यातील पाणी, दूध, बिस्किटे, फळे सर्व काही सोन्याचे झाले। आणि आता राजा मिडास काही पिऊ शकत नव्हता, खाऊ शकत नव्हता। काही वेळाने त्याची एकुलती एक मुलगी सोनिया त्याच्या जवळ आली आणि त्याला पटकन बिलगली। आणि काय आश्चर्य, आता तीही सोन्याची झाली होती। राजा मिडासला आता त्याची चूक समजली होती। तो परत तळघरात गेला। तिथे तो देवदूत प्रकट झाला। तो त्या देवदूताने राजा मिडासला विचारलं, "काय रे, आता तरी खुश आहेस ना तू?" राजा मिडास म्हणाला, "नाही, मला माफ कर, माझी चूक समजली आहे। तू काहीही कर, पण सर्व काही पूर्वीसारखं करून टाक। मला माझी मुलगी दे." असं म्हणून देवदूताने सर्व काही पूर्वीसारखं केलं। आता राजा मिडासला हे समजलं होतं की सोन्याने आपण आनंद विकत घेऊ शकत नाही। असं म्हणून तो त्याच्या मुलीजवळ गेला आणि तिला पटकन बिलगला। तर गोष्टीचे तात्पर्य आहे, कधीही कोणत्या गोष्टीचा लोभ करू नये। अशी होती ही गोष्ट। धन्यवाद।